शेवटचा प्रश्न आहे, 1 मे केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2100 रुपये करणार. तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ऍप्लिकेशन सर, ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000. असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महाराज, नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सध्या राज्य विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्येच मोठमोठ्या चर्चा आणि या अधिवेशनामधूनच मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली होती. ती घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना हा देणार, परंतु अद्यापपर्यंत हा 1500 रुपयेच महिना देण्यात आलेला आहे आणि आता याच अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना हा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मोठा प्रश्न केलेला आहे. तो प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये महिना हा नेमका कधी देणार? तर याच्यावरच आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी 2100 संदर्भात एक मोठी घोषणा, एक मोठं विधान दिलेलं आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.